संध्याकाळची वेळ झाली होती आणि किचनमध्ये आले. आता मशीनवरचं काम संपवून गॅसवरती दूध ठेवलं होतं तापायला, दुसऱ्या गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं होतं. पाणी उकळल्यानंतर बंद केलं, त्यात मीठ पण टाकलं होतं आणि त्यात सोयाबीन भिजायला टाकली. मुलांना खूप दिवसापासून सोयाबीन चिली खाण्याची इच्छा झाली होती. मला चला आज करून घेते. आणि नंतर ते पाण्यातून काढून घेतले सोयाबीन आणि त्यातलं ते पाणी आहे ना ते पूर्ण असं पिळून घ्यायचं. सोयाबीनमधलं पाणी अजिबात त्याच्यामध्ये ठेवायचं नाही, व्यवस्थित पिळून काढायचं. सोयाबीनमध्ये प्रोटीन असतं आणि प्रोटीन आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या शरीराची वाढ होते, स्नायू मजबूत होतात आणि आपण निरोगी राहतो. म्हणून प्रोटीन आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहे. आणि आता हे सोयाबीन मी सगळे असं सोयाबीनमधलं पाणी काढून घेत आहे आणि मी अजिबात त्याला डीप फ्राय करणार नाही, शॅलो फ्राय करूनच याची चिली बनवायची आहे. आता पूर्ण सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलं आणि हे मक्याचं पीठ आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, तर ते पूर्ण पसरून घ्यायचं सोयाबीनवरती आणि हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं. आता हे हाताने मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं सोयाबीनला ते पीठ. डीप फ्राय केल्यानंतर तर चांगलंच लागतं, पण ते डीप फ्रायवाले चांगलं पण नसतं आपल्या शरीरासाठी. म्हणून मी शॅलो फ्राय करूनच हे आज बनवणार आहे. आणि त्यासाठी मी कांदा, पत्ताकोबी आणि शिमला मिरची कट करून ठेवली होती. आता मी कढई गॅसवरती ठेवली. लोखंडी कढईमध्येच मी बनवत आहे आणि तेल 2 चमचे मी तेल याच्यात टाकणार आहे. हे चांगलं कढईला सगळीकडून पसरून घ्यायचं, म्हणजे ते जे सोयाबीन आहे त्याला चिटकणार नाहीत कढईला. आता ह्यांना ग्रीन टी पिण्याची इच्छा झाली होती. मी त्यांना गॅसवरती पाणी ठेवून दिलं. ते म्हणले मी बनवतो. ते इकडे ग्रीन टी बनवत आहेत, म्हणजे उकळायला टाकलेले आहे. आणि इकडे मी कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे सोयाबीन टाकले आणि चांगले त्याला आता शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. जर थोडं कमी वाटलं तेल, कोरडे वाटले ते सोयाबीन, असे थोडं पीठ दिसतं नाही त्याला, पांढरं व्हाईट, तर ते त्याच्यावरती मी स्प्रे मारून घेतलं तेलाने, म्हणजे ते पूर्ण तेल त्याला व्यवस्थित हे होईल आणि खाली चिटकणार नाही ते कढईला. हे बघा, या पद्धतीने आता हे असं भाजून घेत आहे मी. अर्धे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत मी, अर्धे अजून बाकी होते. थोडा वेळ लागतो याला, पण डीप फ्रायपेक्षा चांगला आहे असं मला तरी वाटतं. मी बघितलं खाऊन ते कसं झालेलं आहे, तर चांगलं झालं होतं. मला चला ते बाजूला काढून घ्या. थोडंसं मीठ कमी वाटलं तर मीठ टाकून घेतलं त्या चवीनुसार. ते छान वाटलं. मला तर मीठ कसं पडलेलं बघावं, तर मीठ व्यवस्थित झालं होतं. आणि ते बाजूला काढून घेते आहे आणि दुसरे ते जे राहिलेले आहेत ते पण करून घ्यायचे आहेत. मस्त झालेलं आहे. आता जे राहिलेलं होतं ते करून घेते. इकडे ग्रीन टी पण झाली होती. ती ग्रीन टी त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये जेव्हा गेले होते तेव्हा तिकडून आणलेली होती, तर ती बनवली होती आणि खरंच वेगळी होती. असे पत्ते होते. मी तुम्हाला दाखवते ते कसे झालेले आहे. बॉटलमधलं तेल संपलं तर तेल काढून घेते आणि याच्यावर ते पण असं स्प्रे करून आता ते करून घेते. मुलांचं चालू होतं की कधी होणार आहे, किती वेळ आहे. खाण्याची खूप त्यांना हे झाली होती, कारण बरेच दिवसापासून ते माझ्या मागे होते की सोयाबीन चिली कर म्हणून. चला तुमच्याशी पण शेअर करते आणि मुलांचं पण खाणं होईल. आता हे दोन्ही पण फ्राय झालेलं आहे, ते आता मी बाजूला काढून घेते. इकडे ग्रीन टी पण झालेली आहे वाटते यांची. हे बघा, ही आहे ती ग्रीन टी आणि हे बघा असे पत्ते त्याचे. आता मी ह्याला फोडणी द्यायची आहे.
कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, त्याला फोडणी द्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे कांदा उभा कट करून घेतलेला आहे, म्हणजे मी बारीक नाही कट केलं, ते मोठे मोठे पाकळ्याच ठेवलेले आहेत आणि ते असे पूर्ण मोकळे केलेले आहेत. त्या जे कांद्याच्या ज्या कळ्या आहेत त्या पूर्ण वेगवेगळे केलेले आहेत त्याचे. आता ही शिमला मिरची टाकायची आणि पत्ताकोबी जास्त वापरलेला आहे. कांदा पण जास्त टाकला तरी चालतो, पण मी या दोन्हीपेक्षा पत्ताकोबी जास्त वापरलेला आहे. आणि आता याला चांगलं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. मी तुम्हाला जवळून दाखवणारच आहे. हे बघा, अजून झालेले नाही आहे फ्राय. हे अद्रक लसणची पेस्ट ऐवजी अद्रकचे तुकडे, लसणाचे तुकडे बारीक बारीक कट करून टाकले आहेत ना, ते पण चालतात. मी पेस्टच वापरत आहे. आता याच्यामध्ये ना हा सोया सॉस टाकायचा, आपल्या आवडीनुसार टाकून द्यायचा. नंतर केचप पण टाकायचं, ग्रीन चिली सॉस असेल तर तो पण टाकायचा. हे संपलेलं आहे, मी दुसरं घेते. त्याच्यामध्ये आहे थोडं, पण ते पिळायला वेळ लागेल म्हणून म्हटलं दुसरं घ्यावं. आणि हा केचप आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका. मस्त दिसत आहे बघा, आणि जसं दिसत आहे तसंच खायला पण टेस्टी झालेलं आहे. आणि नंतर शेवटी त्याच्यामध्ये हे सोयाबीन टाकून द्यायचे, आपण ते फ्राय केलेले आहेत. आणि जर ग्रेव्ही हवी असेल तर जे सोयाबीन टाकण्याच्या अगोदरच कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं सोयाबीन टाकण्याच्या अगोदर. आणि नंतर मग सोयाबीन टाकायची. हे डीप फ्राय नसल्यामुळं ग्रेव्हीची गरज नाही, ते ओलसरच लागत आहे. हे बघा, छान झालेलं आहे. डीप फ्राय जर असेल तर मग ते कडक होतात. वा, खूप छान झालेलं असे आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.